नमस्कार मैत्रिणींनो, तुमचे स्वागत आहे. आज आपण स्टॉलवरती जसा मिळतो तसा मस्त असा वडापाव तयार करणार आहोत, अगदी सर्वांच्या आवडीचा. हे बघा, इथे मी वडापावसाठी जे सर्व साहित्य लागलेलं आहे आपण ते सर्व तयार करणार आहोत. तर तुम्ही इथे बघू शकता, मी 2 पाव घेतलेले आहेत आणि त्याला मधून असा व्यवस्थित कट मारलेला आहे. आणि यावरती आपण हिरवी चटणी, त्यासोबत सुकी जी चटणी असते ती अगदी स्टॉलवर मिळते त्या पद्धतीची चटणी तयार केलेली आहे आपण. तुम्ही दोन्ही चटणी बघू शकतात. आणि त्याबरोबरच इथे मी एक वडापाव तयार केलेला आहे. आता आपण दुसरा पाव पण त्याच पद्धतीने तयार करून घेणार आहोत. तर तुम्ही बघू शकता, खूप मस्त असे वडे पण तयार झालेले आहेत आणि अगदी स्टॉलवर मिळतो त्या पद्धतीचा आपण वडापाव तयार केलेला आहे. आणि वडापाव म्हटलं की त्यासोबत तळलेली मिरची ही आलीच. हे बघा, या पद्धतीचा तुम्ही नक्की ट्राय करून बघा, सर्वांना आवडेल. चला तर मग आपण त्यासाठी काय काय साहित्य आपण लागलेलं आहे ते पाहूयात. तर इथे बघा, मी मीडियम साईजचे 5 बटाटे उकडून घेतलेले आहेत. तर हे बटाटे उकडताना बघा, आपल्याला जास्त उकडून नाही घ्यायचे आहेत. इथे आपण 1 शिट्टी करून घ्यायची आहे आणि हे सोलून बटाटे आपल्याला मॅश करून घ्यायचे आहेत. तर भाजीसाठी इथे मी 1 इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे. थोडीशी आपण लसूण घेणार आहोत. चवीनुसार आपण इथे हिरवी मिरची वापरणार आहोत. त्याचबरोबर कोथिंबीर घेतलेली आहे आणि कढीपत्ता. आता यामध्ये आपल्याला मिरची, लसूण आणि जे आपण आलं घेतलेलं आहे याची आपल्याला मिक्सरला पेस्ट करून घ्यायची आहे. तर ही पेस्ट जी आहे बघा, आपण जास्त मोठी नाही आहे करायची, आपल्याला या पद्धतीची आपण करून घ्यायची आहे पेस्ट. बघू शकता तुम्ही. चला तर मग आता आपण सुरुवातीला भाजी तयार करून घेऊया. भाजीसाठी इथे मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये 1 चमचा तेल टाकलेलं आहे. आता आपलं तेल गरम झालं की त्यामध्ये आपण अर्धा चमचा मोहरी टाकणार आहोत. आणि आपली मोहरी मस्त अशी तडतडली की त्यामध्ये आपण अर्धा चमचा जिरे टाकणार आहोत. तर आता आपले जिरे पण तडतडले, व्यवस्थित त्याला लालसर कलर आला की आपण त्यामध्ये हिरवी मिरचीची जी पेस्ट वाटून घेतली होती आपण ती टाकणार आहोत. आणि याला आपल्याला व्यवस्थित असं परतायचं आहे. आपण आता इथे मिरची 1 ते 2 मिनटं व्यवस्थित परतली की त्यामध्ये आपण कढीपत्ता ॲड करणार आहोत. तर इथे बघा, मी मिरची आपली व्यवस्थित तळून झालेली आहे की त्यामध्ये आपण कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे. आणि याला परत आपण 1-2 मिनटं असंच आपण व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. ते बघू शकता तुम्ही या पद्धतीने. आता आपली मिरची व्यवस्थित भाजलेली आहे. त्यामध्ये आपण हळद टाकणार आहोत आणि परत त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण यामध्ये जे बटाटे आपण मॅश करून घेतले होते आपण ते टाकून घ्यायचे आहेत. इथे बघा, या पद्धतीने मी सर्व बटाटे कढईमध्ये टाकून घेतलेले आहेत. आणि यामध्येच आपण चवीनुसार मीठ पण टाकून घेणार आहोत. तर बघा, इथे आपण मीठ टाकून घ्यायचं आहे, जेणेकरून मीठ हे आपण बटाटे मिक्स करताना व्यवस्थित मिक्स होतील. तर इथे बघा तुम्ही, आपण सर्व भाजी अशी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता आपल्या भाजीला मस्त असा कलर आलेला आहे आणि वास तर खूपच छान येत आहे. वडा म्हटलं की वड्याची भाजी ही मस्त बनायला पाहिजे. भाजी जेवढी आपली चविष्ट बनेल तेवढा आपला वडा खायला चवदार लागतो. तुम्ही बघू शकता आपल्या भाजीला जे प्रमाण आहे आपल्या बटाट्याचं ते व्यवस्थित झालेलं आहे. आता यामध्ये आपण वरतून थोडीशी कोथिंबीर टाकून घेणार आहोत. या पद्धतीची आपल्याला भाजी व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे. आणि यामध्ये आता आपण कोथिंबीर ॲड करून घ्यायची आहे आणि ती व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायची आहे आपल्याला. इथे बघू शकता तुम्ही. आता आपली भाजी व्यवस्थित मिक्स झाली, गरम झाली की आपण ती एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी काढून घ्यायची आहे. तर इथे बघा, मी एका प्लेटमध्ये ती सर्व भाजी काढून घेतलेली आहे. आणि याला आपण लवकर थंड होण्यासाठी थोडंसं प्लेटमध्ये असं पसरवून आपण घेणार आहोत. बघा, या पद्धतीने, जेणेकरून आपली जी भाजी आहे ती लवकर थंड होईल. आता भाजी आपली थंड होत आहे तोपर्यंत आपण वड्यासाठी जे बॅटर लागणार आहे
आपण ते तयार करून घेऊयात. तर इथे बघा मी एक 3 ते 4 चमचे आपण बेसन पीठ घेतलेलं आहे आणि यामध्ये आपण हळद टाकून घ्यायची आहे, चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि हे आपल्याला व्यवस्थित पीठ मिक्स करून त्यामध्ये आपण थोडं थोडं पाणी ॲड करून घ्यायचं आहे. आता आपण बॅटर बनवताना यामध्ये पिठाच्या आपल्या गुठळ्या नाही होऊ द्यायच्या आहेत, त्यामुळे आपल्याला थोडं थोडं पाणी ॲड करून पीठ हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार पिठाचं प्रमाण कमी अधिक जास्त करू शकता. इथे मी एका वेळेसाठी वडे तयार करण्यासाठी पीठ मिक्स करून घेत आहे. तर बघा यामध्ये आपण अजून थोडंसं पाणी ॲड करून घ्यायचं आहे आणि हे पीठ आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून एक 5 ते 10 मिनटं आपण याला सेट होईपर्यंत ठेवून देणार आहोत. हे बघा या पद्धतीचं आपल्याला बॅटर हे लागणार आहे. चला तर आपलं पीठ सेट होते तोपर्यंत आपण जी हिरवी चटणी लागणार आहे ती तयार करून घेणार आहोत. त्यासाठी इथे मी कोथिंबीर घेतलेली आहे आणि यामध्ये आपण 1 ते 2 हिरव्या मिरच्या टाकणार आहोत. त्यासोबत 2-3 लसूण पाकळ्या आणि इथे मी अर्धा इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे. थोडंसं आपण लिंबूचा ज्यूस आहे ते टाकून घेणार आहोत. चवीनुसार मीठ टाकायचं आपल्याला. त्याचबरोबर आपण यामध्ये थोडंसं काळं मीठ पण ॲड करणार आहोत. आपण थोडंसं पाणी टाकणार आहोत आणि त्यासोबत त्याच्यामध्ये 1 चमचाभर आपण डाळवं जे आहे ते टाकून मिक्सरला ह्याची पेस्ट बनवणार आहोत. तुम्ही ते बघू शकता आपल्या चटणीला खूप असा मस्त कलर आलेला आहे आणि ही चटणी चवीलासुद्धा खूप छान लागते. ते बघू शकता तुम्ही. या पद्धतीची आपण एका वाटीमध्ये चटणी तयार करून काढून ठेवायची आहे. आता आपण जी लाल चटणी लागणार आहे सुकी ती तयार करून घेणार आहोत. त्यासाठी आपण जे पीठ मिक्स केलं होतं तर ते पीठ घेणार आहोत आपण आणि इथे आपलं कढईमध्ये तेल गरम झाल्याच्यानंतर यामध्ये आपण चमच्याच्या साहाय्याने ते पीठ या पद्धतीने आपल्याला तळून घ्यायचं आहे, थोडं थोडं टाकून. तुम्ही बघू शकता याची आपण लाल चटणी तयार करणार आहोत. ही चटणी चवीला खूप छान लागते. स्टॉलवरती बाहेर आपल्याला ही चटणी मिळते. या पद्धतीची आपण लालसर कलर येईपर्यंत व्यवस्थित आपल्याला तळून घ्यायचं आहे, जेणेकरून चटणी जी आहे आपली ती सुकी बनते. आता ही आपण तळल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. इथे मी अजून एक बॅच तळून घेत आहे. या पद्धतीने आपण अजून 2 ते 4 चमचे पीठ जे आहे ते तेलामध्ये आपण सोडून घेणार आहोत. या पद्धतीने आपल्याला सोडायचं आहे आणि यालासुद्धा आपण हलकासा लालसर कलर येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे. बघू शकता या पद्धतीने आपण प्लेटमध्ये ते काढून घेणार आहोत. आता यासाठी आपल्याला दुसरं लागणारी वस्तू म्हणजे आपण शेंगदाणे आहेत ते सुद्धा आपण तेलामध्ये तळून घेणार आहोत. हे बघा शेंगदाणेसुद्धा आपल्याला कडक अशी तळून घ्यायचे आहेत. शेंगदाण्याला तेल जे सुटतं नंतर त्यामुळे चटणीला ओलसरपणा येतो, त्यामुळे आपल्याला शेंगदाणे व्यवस्थित असे तळून घ्यायचे आहेत. तर इथे बघा आपले शेंगदाणे व्यवस्थित असे तळलेले आहेत. शेंगदाणे कडक होण्यासाठी बघा इथे ते फुटल्यासारखे होतात तेलामध्ये, त्या पद्धतीचे झाले की आपण ते काढून घ्यायचे आहेत. आता याचमध्ये आपण थोडासा लसूण टाकून तो सुद्धा तळून घेणार आहोत. तळून घेतल्यामुळे लसणाचा जो ओलेपणा असतो तो चटणीमध्ये राहत नाही आणि चटणीला टेस्ट अजून छान येते. बघा या पद्धतीने आपण लसूण पण तळून घेतलेला आहे. आता हे सर्व सामान आपण थंड झालं की एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ह्याला आपल्याला काढून घ्यायचं आहे या पद्धतीने. आणि आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि चवीनुसारच आपण यामध्ये लाल मिरची पावडरसुद्धा टाकून घेणार आहोत. बघा आणि याची सर्व आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची आहे, पावडर तयार करून घ्यायची आहे. बघा या पद्धतीने ही झाली बघा आपली लाल सुकी चटणी. आता ही सुद्धा आपण एका वाटीमध्ये काढून घेणार आहोत. आता आपण लाल आणि हिरवी दोन्ही सुक्या आपल्या चटण्या झालेल्या आहेत. आता आपण जे भाजी तयार करून ठेवली होती ही आता आपण व्यवस्थित एकदा मिक्स करून
आता याचे आपल्याला वडे तयार करून घ्यायचे आहेत. भाजी आपली व्यवस्थित थंड होऊ द्यायची आहे, जेणेकरून वडे आपले छान होतात, तेलकट होत नाहीत तेलामध्ये टाकल्याच्यानंतर. आता तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये वडे तयार करून घेऊ शकता. हवं असेल तर तुम्ही गोल वडे पण करू शकता, नसेल तर या पद्धतीचे पण करू शकता. बघा आता इथे मी एक वेळेस जेवढे वडे तळायचे तेवढे तयार करून घेत आहे. इथे मी 5 ते 6 वडे तयार करून घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकता. आणि आता आपण हे तेलामध्ये तळून घेणार आहोत. आता जे आपलं बॅटर तयार केलेलं आहे बघा, आता आपण इथे वडे आपले झालेले आहेत. जे बॅटर आपण तयार केलेलं आहे त्यामध्ये आपण थोडासा सोडा टाकणार आहोत. आणि सोडा टाकल्याच्या नंतर आपण तो मस्त एका साईडनेच आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे, व्यवस्थित मिक्स असा करायचा आहे. आता इथे आपण यामध्ये असे एक एक वडा टाकणार आहोत बघा, आणि या पद्धतीने त्याला व्यवस्थित असं पिठाचं आपण कोटिंग करून घेणार आहोत. चला तर मग आता इथे मी तुम्हाला दाखवते की आपण वडे कसे तळणार आहोत. बघा या पद्धतीने आपल्याला वड्यावरती जे पीठ आहे ते व्यवस्थित बुडवून घ्यायचं आहे आणि एक एक करून आपण तो तेलामध्ये सोडणार आहोत. पिठाचं जे कोटिंग आहे ते व्यवस्थित जर वड्याला नाही झालं तर त्यामधून जे पीठ आहे आपलं बटाटाचं आहे भाजी, ती साईडला निघते आणि पूर्ण तेलामध्ये ती पसरते. त्यामुळे आपलं जे कोटिंग तयार केलेलं आहे ते बरोबर झालं पाहिजे. तर तुम्ही इथे बघू शकता वड्याला हलकासा खालून कलर चेंज होत नाही, आपण तोपर्यंत त्याला बदलणार नाहीत. हे का आता इथे आपण वडे जे आहेत आपण व्यवस्थित असे उलटून घेतलेले आहेत आणि याला हलकासा कलर येईपर्यंत व्यवस्थित आपण मीडियम आचेवरती तळून घेणार आहोत. तुम्ही इथे बघू शकता आपण हलक्या हाताने वडे व्यवस्थित असे उलटून घ्यायचे आहेत. इथे बघू शकता तुम्ही या पद्धतीने खूप मस्त असे आपले वडे तयार झालेले आहेत. आणि याला आपण मंद आचेवरतीच तळून घ्यायचे आहेत. इथे बघा आता आपले वडे जे आहेत ते तयार झालेले आहेत. आपण याला प्लेटमध्ये काढून घेऊयात. तुम्ही बघू शकता इथे मस्त असे आपले वडे तयार झालेले आहेत. तर याला आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे. तुम्ही बघू शकता, तुम्हाला मी एक वडा इथे कट करून दाखवते. तुम्ही बघा याचं लेयर जे आहे पातळ असं खूप मस्त आलेलं आहे आणि टेस्टला यामुळे वडा आपला असा निब्बर लागत नाही, मऊ आणि छान लागतो. तर इथे बघा मी वड्यासोबत मिरच्या पण तळून घेतलेल्या आहेत आणि आपण जेवढे साहित्य तयार केलेलं आहे ते सर्व आपण इथे काढून घेणार आहोत. इथे बघा आपण हिरवी लाल चटणी घेतलेली आहे. त्याचबरोबर आता इथे मी पाव पण घेतलेले आहेत. चला तर मग आपण वडापाव तयार करूयात. इथे बघा आपण सर्व साहित्य घेतलेलं आहे. तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. आता इथे मी पाव जो आहे तो मधून असा कट करून घेत आहे. आता यावरती आपण हिरवी चटणी लावणार आहोत. तुम्ही ही चटणीचं प्रमाण बघू शकता, खूप असं मस्त झालेली आहे आणि कलरसुद्धा खूप छान आलेला आहे. याचबरोबर आता यामध्ये मी वडा ठेवत आहे. बघा या पद्धतीने तुम्हीसुद्धा वडापाव घरच्या घरी मस्त असा आणि चविष्ट तयार करू शकता. या पद्धतीने मी आता दुसरा पण पाव तयार करून घेत आहे. इथे बघा आपली जी सुकी चटणी आहे ती सुद्धा चवीला खूप छान झालेली आहे. मस्त असा वडापावचा वास येत आहे आणि हा वडापाव अगदी